हो वहिनी, हो त्या शिरप्याचा ट्रॅक्टर लावला होता का हो तुम्ही? हा. त्याला आकलीचा पत्ता आहे का? अहो त्याला दरवेळेस सांगितलेलं एक तर काम ढगाचं करत जा हा. म्हणून. हा किती कुटाणा झाला आपल्याला. त्यांनी नीट ट्रॅक्टर मध्ये आपण रचून दिला होता. त्याला काय सांगितलं, हायड्रोलिक आलात वर कर आणि मग एक व्यवस्थित आपल्याला सुडी घालता येईल. कोण सांगेल या लोकांना? हा? हिला 500 रुपये घेतले भाडब्यानी निष्कारण आणि जास्त कुणीकडे बी हे करून दिलं. पैसे देऊन पस्तावा हा? नुसता. किती ताण झाला आता हा. मग यांना बी काय हो बाप्पा, काय रे? काय आता याचं पाणी आणायचं नाही आता एखादा ग्लास. मी माझं काम होतं म्हणून आलं. मला नव्हतं माहिती पाणी आणायचंय. मी तेवढी काय त्याला आणतो? अक्कल पाहिजे ना. का इकडे आपले पप्पा उन्हात मध्ये काम करून राहिले. बरं मी आणतो पाणी. पोरगच तुमचं अक्कल राहील का त्याला? पाणी आणतो मी काय आणतो ऐका ना, मला 15,000 रुपये मोबाईल घ्यायचा म्हणून. म्हणजे तुला 15,000 रुपये दिले मग पाणी आणतो का? मी पाणी आणतो. मला पहिले- आकलीचा पत्ता आहे का? वय पाणी आण. आणतो ना मी. पैसे दे जरा मला. अरे? बाकी सांग. कशाला लागतं त्याला 15,000? मोबाईल घ्यायचा आहे. माझा मोबाईल खराब झाला. अरे त्या टारलेने सकाळी हे टाकलं नाहीये हा. तर इथे नीट टाकलं नाही म्हणून आम्ही हाताने उन्हाचं काम करू राहिलो 500 रुपयासाठी. माझ्या मला मित्राची सांग, चुकी आहे ना. तू घरी नव्हता का रे ते ट्रॅक्टर आलं तेव्हा? नाही मी नव्हतो. हा? मित्रांबरोबर होतो. मित्रांनो, तू जर घरी असताना तर मला निदान फोन तरी कर असता केला असता. नीट त्याच्याकडून आपण त्याला आहे ना, आम्ही दोघांनी वावरामधून रचून दिलं होतं व्यवस्थित. बरोबर. बरोबर आहे ना? ती हायड्रोलिक हळूहळू वर करायची असते. तर त्याने असे झटके मारले आणि कुणीकडे प्यांड्या पाडल्या. बरं ते जाऊ दे. मी ते ऐकायला नाही आलो. मला 15,000 रुपये मोबाईल घ्यायचा आहे. तो मोबाईल वाला वाट पाहू राहिला ना. 15,000 रुपये चांगलं काकी द्या ना. कशाला 15,000 रुपये लागतात बाबा? पैसे नाही तुला पहिलेच सांगते. रिकामा डोकं खाऊ नको तू. माझा आहे ना मोबाईल खराब झाला. तुला नाही कॉन्टॅक्ट बंद सांगितलं झाला. कळतं का? पैसे नाही इथं. द्या हो, पप्पा द्या ना. ते काय सांगते ते ऐक. ती काकी ना ती वाली. हा, मी तिला पण आहे. विक्या जरा कामधंदे करत जाय. कामधंदे केल्यानंतर काहीतरी होईल ना. करेल तुला मोबाईल घ्यायला सुद्धा घरातून पैसे द्यावे लागत. तू 30 वर्षाचा गोडा झालाय. कराल ना काम. अजून कुठं माय वय गेलंय. मला सांगतो नाही मोबाईल तू अजून छोटे सांगतो रे. मोबाईल कशाला लागतो रे? आता हे काळाची गरज झाली. अरे हा, आपण इथं बसून आहे ना कोणाशी फोन बोलू शकतो. फोन पैसे पाठवू शकतो. मग तुला तेच हा कसा बोलला, पैसे कोणाला पाठवायचे आणि कोण घ्यायचे असा एखादा मुद्दा सांग मला. एकदम लाखात एक बोलला. तुला 15 ने मी 20,000 रुपये देतो. पण सांग तुझ्या डोक्यामध्ये काय अहो, आहे? अण्णा अरे तू काहीतरी बिझनेसमॅन होय, काहीतरी धंदा कर. मग कोणाकडे उधारी थकली मग हे पैसे देऊन टाका माझे असं म्हणू शकतो. पैसे सावध ठेवा मी येतो. असं काय आहे का तुझ्या डोक्यात? अण्णा मला एक सांगा. आता त्याच्याकडे मोबाईल घ्यायला पैसे नाही तर कोणाला पैसे मला टाकणार ना आहे? पहिले कोणाला मोबाईल घेणार घेऊ आहे? द्या ना. मग मी पैसे कमवतो ना. मोबाईल थ्रू पैसे कमवू आपण. पहिले पैसे कमव आणि आणि मग मोबाईल घे. मोबाईल थ्रू. कोणता मोबाईल थ्रू? मोबाईल तुला गेम खेळायचे काय त्या मोबाईलवर आता? द्या ना तुम्ही पैसे द्या. ते गेम पण पाहिजे ना अरे, लोकांना. कधी एक ऊन झालं डोकं तापायला नको आमच्या हा. दोघांचं बी. जाय पाणी आण वयात वय. नाही आण लवकर आण पटकन. आईला. अण्णा, हे सगळे तुमचे लाड आहे. काय तुमच्या करते पोराला मग? तुम्ही फार बिघडून ठेवलेलं आहे. आता एकूण- बिनायचंय बिनायचंय बिनायचंय. एकुलते एक असलं का पण लय राग येतो. पण आता तेवढा कंट्रोल करावा लागत. आणि एका साईडला असं वाटतं की घेऊन द्यावा त्याला मोबाईल. कशाला घेऊन द्यावा? अहो तो आताच कामधंदे करत नाही. मोबाईल घेतला का तो गेम खेळत बसन. 30 वर्षाचा झाला. तुम्ही उलट आता घरामध्ये बसून खायला पाहिजे तर तुम्ही त्याला पोसत आणखी. ते झाले ते 15 मी तर म्हणतो आणखी ते 15 आणि आणखी 35-40 हजार टाकून 50-60 हजार एखाद्या मुलीवाल्याला देऊन त्याला मुलगी घरात आणावं लागेल. पैसे देऊन पोरगी आणूच नका. तशी जर आणली तर पोरगी आणणार नाही. रिकामं तुम्ही डोक्याला ताण करू पप्पा नका. म्हणजे हे घ्या, पाणी ते- घ्या. ते डोक्यात आहे माझ्यावाल्या. आणि पाणी तो- घ्या. पाणी मागितलं ना पाणी. हा. मला आता पैसे द्या फक्त. मोबाईल घ्यायचा. या बाई आता ते पैसे आणि तू सांगता काय करू आता मी माझ्या पुढे याच्या पुढे ना मी नाही घर सोडून जाईल बघा. मला घर पैसे सोडून नाही नाही गपचूप घरी जायचं आणि कामाला जायचं. तू आहे ना या हागऱ्या दम आहे ना बाबा दुसऱ्याला दे. मी तुझा बाप आहे आणि तुझं भलं व्हावा. तू 2 रुपये कमावा हा विचार आहे माझावाला. तू खरोखर आहे ना काय म्हणला आता मी गाव सोडून जाईल घर सोडून ना खुशाल जाय. अहो माझं सर्चिंग चालू आहे. मला जॉब लागेल. मला फक्त आता पैसे द्या. मी तू मोबाईल मगाशी काय बोलला? तू लोकांची पोरगी करून आणलेली बायको. तिला कोण पोशीन? तू असं आई बापाच्या जीवावर किती दिवस खाणार आहे? अगं काकू चालू आहे माझे जॉब बघायचं. मी रोज कंपनीमध्ये जातोय. रिझ्यूम देतो. इंटरव्ह्यू चालू आहे. जसं वॅकन्सी राहील तशी बोलवतीलच ना. तुला बर का काय नाव विचारायला मग रागाच्या भरात तुझं नाव विसरलो. विक्या नाही तुला विकास म्हणतो बाबा. तुला वाटत असेल पप्पानी माझं लग्न केलं मस्त पैकी नाचले कुदले जोडीदार. काय करेल माहितीये का? अंदर की बात आहे ना. 50,000 रुपये दिले मी. 50,000 रुपये मुलीच्या बापाला दिले तवशी त्याने मुलगी दिली माहितीये का? बरं तुम्ही आता पैसे देणार आहे का नाही मला नाही. मोबाईलला? कामाला नाही अजिबात नाही. कामधंदा करायचा. बरं ठीक आहे. कामाला हा हा जाय तू. एवढं ऊन ताण बघून काम पाणी प्यायचं करायचं. का तुम्हाला? नाही नाही मला नाही प्यायचं. हं? चला घे रे तू. सोबत आहे का त्याला खुशाल 15,000 मागू राहिला. ठीक आहे बाय 2-1 दिले असते मी. मग 2,000 2,000 दिले असते. मोबाईल 2,000 येतो अहो ना. अण्णा तुम्हाला एक सांगतो आताच्या जनरेशनचा पोरगा आहे तो बटनाचा मोबाईल आपण द्यायचेच नाही ना. लाडच नाही ठेवायचे. त्याची बायको आणली त्याला म्हणा कामधंदे कर आणि पोस. ते पण 2,000चा मोबाईल चांगलं काम करतो ना. फोन करायचे घ्यायचे त्याच्यात ते सगळं काही राहत ना.
अरे बापरे लय उन्हाचा तडाखा संक्रांतीपासून आहे ना बरं का. लई ऊन ते पडायला जुने लागलं. लोक म्हणतात संक्रांत झाली का तिळ दिवस वाढवतो. खरंच ना काय ऊन पडायला लागलं. काय करू आता आहे ना जरा आराम करू आणि 5 वाजता पुन्हा बिलगू दोघ जण. हा तेच करावं लागेल आता. कारण पावसाचा भरोसा नाही. हम्म पाऊस जर आला तर ते सत्यानाश होऊन जाईल त्याचा. तेच ना. है की नाही? त्यांना बी फोन करून सांगावं लागेल. 2-3 जणांना फोन करून सांगा पण घरी ही येऊन. जोडी काय करते हे बादशे काय करू राहिले दोघं नवरा बायको घरात. यांना लाज कशी वाटत नाही लाज का शिल्पा. आपला बाप आहे ना उन्हात मध्ये त्याला पाणी आण म्हणलं खुशाल म्हणतो 15,000 द्या आणि मग पाणी आणतो असं माझी. द्या, नका कटकट घालू अण्णा जाऊ द्या. अरे बाई तळपायची आग मस्त टाकायला गेली होती. बिनायचं लेकरू आहे. आप लोक आता काही म्हणायला गेलं तसंच म्हणतील. शिल्पा मग मी तेच म्हणतो ना. ए, शिल्पा खाली बस काय झालं का त्या काय दुखत का. नाही हो यांचं काय म्हणणं माहिती का उद्यापासून तू कामाला जाय म्हणे आणि तू कामाला जर नाही गेली ना तर मी फाशी घेईन म्हणे आणि मला पैसे पाहिजे नाही म्हणे. बाबू नाही कामाला जा इथपर्यंत ठीक आहे पण नंतर पुढे हा वाढवा बोलला का. हा म्हणे मी फाशी घेईन नाही तर मी असं करेल तसं करेल खूप धमक्या देऊ राहिल्या. आता मी काय करू उद्यापासून कामाला जाऊ का मी. या बाई गेली बी तर चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय कामाची काही लाज नाहीये. पण आता माझं 2 महिन्याचं बाळ आहे पोटात तर मी काय करू. अहो अण्णा आपल्याला तरी पटायला पाहिजे. ती पोरगी पोटाची 2 जीवाची आहे. तिला कुठं कामाला एवढा उन्हाळा आहे एवढी गरमी पडली. एक तर आताच्या पोरींना थोडस सहन होत नाही. ती घरातलं काम करते तेच महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे आणि आता या बाय तुम्हाला अनुभव नाही त्या गोष्टीचा. जेव्हा नातू माझ्या मांडीवर खेळेल ना तो निराळा आनंद राहतो म्हणून तो तर मी- नातू नंतर खेळवा. ही आवलाद पहिले नीट सुधरावा त्याला. काय? चाललं नातू खेळवायला. मग आता खेळवलंच ना. मला मारलं पण सकाळी. तेव्हा. काय लो काय पप्पा रे क्या? काय आवाज काय एवढा आला एवढा हा खाली बस खाली बस. म्हणजे बस खाली. काय बाबा तो काना खाली आवाज काढाय पाहिजे रे. काय आलं काय म्हणलाय पुढे हागऱ्या दम देतो का. सर तिकडं हा तिला काय बोललो कामाला जाय फक्त म्हणलो. हा, आणि कामाला नाही गेलं तर मी काय करी म्हणे. फाशी घेईन आणि घर मारलं पण मला बरोबर आहे सकाळी. ना मग? म्हटलं का नाही म्हणलो ना पाय बरोबर आहे ना लाज वाटते. हा? म्हणलो मारू ना. नको मारू बरोबर नको. आहे ना बरोबर आहे ना. काय बरोबर आहे मग आत्ताच्या म्हणजे बाबा तिनं कामाला जायचं आणि काय म्हणला तू पुन्हा एकदा बोल बरं. तिला फक्त बोललो तू कामाला जाय म्हणलो माझ्या जॉब लागस तू कामाला जाय मला जॉब लागला की मग तू ब्रेक नाही, नाही, पण पुढचं बोलला ना मी काय हा करू मी म्हणे? जीव देऊन टाकेल म्हणलो बोलला पैसे का? घेईल. हा हा म्हणजे तो हागऱ्या दम झाला ना. मग आता काय करू. अरे असा दम बायकोला कुठे दम देते का. हा, मला मग पप्पा सकाळपासून विकनेस आहे. मला सलाईन लावा ते पण नाही पैसे नाही म्हणे माझ्याकडे. वैतकलो मी आता जॉब शोधून नाही भेटत मी काय करू. मग असा दम तू मला बोल ना. तुला सांगू का आता तुला जीव द्यायचा ना चाल मी तुला रेल्वे स्टेशनला रिक्षा करून देतो. नाही नाही मी जाईल ना. नाही नाही रिक्षा करून देतो ना. नाही मी जातो ना स्वतः. पाहिलं तिला काय आलं आता 2रा महिना चालू आहे बाहेर. हा? लाज वाटतं का तुला. तिला 2रा महिना चालू आहे. हा? हे माहिती असतं तू तिला म्हणतो कामाला जाय. अरे अगं मग? तू बाईला बिल आहे का काय. बायकोच्या जीवावर बसून खायला अगं. तिला प्रेग्नेंट असताना म्हणतो कामाला बाकीच्या जा. बाया ना 7व्या 8व्या महिन्यापर्यंत ना जॉबला जातात आणि चालेल, त्याच्याने व्यायाम होईल ना तिचं. ऐक ना चांगल्या तू गोष्टी आता एक कशाला कुठं जीव द्यायला तू घरातच फाशी घे. हा हा घरातच घे मग तू म्हणता तरी नाही, नाही, एखाद्या घरात नको नवरा घरात नको. ते निष्कारण आहे ना आपले जात जबाब घेतील आणि काहीतरी उलट सुलट आपल्या अंगावर येईल ते. हेच तू. काय झालं बेकार आहे. नाही नाही मी घेईल ना. मी कोणाला काही करून नाही ना. मी माझं काही करून घेईल. हा, आता हा. काय बोललो फक्त कामाला जाय बोललो ना. याच्यावरून काय तुम्ही एवढं रान पेटवून राहिले. अरे एवढं काय रानपट राहिलं म्हणजे मग? तू घरामध्ये आयतं बसून खातो तिला कामाला पाठवतो का. आता मला हाऊस आली का जॉबच तुला नाही. शोभत का असं माझी शोभत केलीच नाही आहे. ना. तुला शोभत का खुशाल अरे. हा तू अगर घरात फाशी घेतली जीव दिला आणि मग आम्ही काय करायचं. पण माझ्यासोबत आम्ही करायचं काय मग. अहो पण मग लग्न कशासाठी करते बायको की म्हणजे नवऱ्याच्या खाऊ सुख दुःखात आहे ना. घालण्यासाठी? सुख दुःखात तिने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे साथ दिली अरे पाहिजे. सुख दुःखामध्ये तेव्हा संसार होतो ना. नातीच्या- पाय तू आपल्याला हा, अक्कल शिकू आपल्याला राहिला. अक्कल शिकू राहिला. तू काम कर आणि तिला खाऊ पोस. आता आम्हाला तर काय पोसायची गरज नाही. आम्ही गंज काम करतो आमच्या पुरतो. अगं काकी मी कुठं नाही म्हणतोय पण माझ्या जॉबचं काम तर होते तोपर्यंत तिला बोललो ना जाय. हा का? अरे ती बायको आहे ती प्रेग्नेंट आहे. तुला मराठी कळतं का. अगं ती या वयात गेली ना जॉबला तर काय होणार मग नाही. अशी- व्यायाम नाही का? होतो उलट मी काय एक्सरसाइज म्हणतो? होतो. चालणं झालं हे म्हणजे असं तेवढं चालू आहे, exercise. सकाळपासून हेच चालू आहे की तू कामाला जाय मला पैसे काम आणून कर, दे. तू माहेरी जाय निघून. म्हणजे तू मी गेल्यानंतर तू पप्पाला आणि काकूला काय माझ्या कंप्लेंट करते का. काय Complaint कंप्लेंट काय? केली तिने? तुमच्या समोर सांगितलं मी आता सगळं. तोटव सांगू राहिली ना ती. तू असं म्हणला ना नक्की मी फाशी हा घे म्हणलो ना मी. मग जा त्याला ना, काय कंप्लेंट फाशी म्हणते. घे. खरं बोलती ती आम्ही तिला बिचारी. सांभाळून घेऊ फाशीच त्या घे. बाई सुनबाई आहे ना आता रत्न तुम्हाला भेटलेले मला फाशी- रत्न आहे. हा. ती म्हणजे खरी तुला बोलती. नाही म्हणतोय. आणि मग असं नको करू ना बाबा. तू काम करू नको पण असा बावळाटा सारखं काही बोलू नको. तुला का रे बाय लग्न करायचं सुचलं. तिला घरी आणायचं सुचलं. तिच्या पोटात ठेवायचं सुचलं. तुला कामधंदे करायचं सुचत नाही. आता मी तुला माहिती आहे ना काकू एवढ्या इंटरव्ह्यू देतोय सगळं करतोय नाही होते. नसतं ना होत. शेती आहे आपली शेतीमध्ये राबायला जाय.
आता शेती आपण कधी केली नाही त्याच्यामुळे नाही जमत ना. अरे मी पण माझ्या आई बापाची शेती नव्हती केली पण करतो ना. अरे तू मला विचार ना, हे अरे नाही, साधी हे- कोथंबीर जरी अहो पेरली पप्पा तुम्ही हळू बोला ना, एवढं रेस नका हो ना. तुला शेती आहे? गेली का तिला की जॉबला? मी फक्त तिला सांगितलं ना. काय सांगितलं तू काय तिला? सांगितलं? तुझी हिंमत कशी झाली सांगायची? हा? 2-2 हजाराचा जीन्स घालतो तू. आणि ही तुला पद्धत लाज आहे का? वाटायला पाहिजे मग आता माणसाला बापाची. जगायचं म्हणलं अंगावर कपडे तर पाहिजे 2 हजाराचा एक जीन्स घालायची. मग त्याला काय होतं? लग्नाच्या अगोदर यांनी मला बोलली की नाही मी तुला एक काम करू देणार नाही, सगळं हातात आणून दिले, आता मी घरातले काम शांत बसते का करते. आता? काय रे? म्हणजे बोलायचं नाही का मी? हा? आता एवढं सांगितलं ना, तू कशाला आगीत तेल ओतू राहिली? मगाशी त्याला म्हणलो पाणी आण, मला म्हणतो 15,000 रुपये दे. 15,000 रुपयाची मागणी. नुसते आणि त्यांच्या मित्रांकडे पण कर्ज बाजारी होऊन बसलेले आहेत. 15,000 रुपये देऊन तो मोबाईल घ्यायला. हा, कुठे पैसा जातो, कुठे जातो? ठीक आहे, 2-1 हजाराचा देऊ शकतो मी तुला अजून बी. नाही तरी त्याला काकीने- 1 रुपया बी द्यायचा नाही. 2,000चा मोबाईल देऊ शकतो मी. नाही. 2000 नाही येत पप्पा मोबाईल. त्याला मोबाईलला 1 रुपया पण द्यायचा नाही. अण्णा तुम्हाला मी स्पष्ट तुला सांग. माझ्यावर प्रेम नाही का? तू माझ्या नाही, एवढं नाही, कंप्लेंट करू राहिली. मी नवरा आहे ना तुझा. हा का? मग नाही तू माझी येत साथ नाही जाणार का सुख प्रेमाच्या दुःखात? ठिकाणी आता जर माझ्या जीवाशी येत असेल ना तर मी बोलणारच ना. अगं पण मी तुला काय बोललो फक्त जा, तू लगेच गेली का? आता दुसरा महिना चालू आहे. अरे विकी, मग लोकायला तुम्ही बायका काम करू भेटत नाही, शकता. पुरी भेटती नाही. माझ्या जीवाला माहितीये मी काय केलं तुझ्या अहो लग्नासाठी. पप्पा मला सगळी परिस्थितीची जाणीव आहे, पण आता जॉब नाही, मी काय करू? मी त्याच्यामुळे हातबल झालोय. माझ्या आता आहे ना ते फाशी घेतल्याशिवाय पर्याय जा. नाही. याला काढून दे फाशी घ्या. मी ना आता हे नाही, चराट बोलतोय. आणून देतो, चराट. नाही बाहेर तिकडे जाय, वावरात जाय, तिला तिकडे पण फाशी सांगून घे. आहे काय ऐकत नाही ती. तुम्हाला पण सांगू काय ऐकत नाही. मोबाईल पण घेऊन देत नाही की मी जॉब सर्च करेल मोबाईल काहीतरी कामासाठी मागतोय मोबाईल. मी काही मोबाईल काही फक्त खेळण्यासाठी नाही मागत आहे. अरे काकीना सांगितलं ना, आपल्या आई वडिलांनी शेती कमवून ठेवले, त्याच्यामध्ये तू नुसती कोथंबीर जरी केली ना, सोपं पीक आहे 1.5 महिन्यामध्ये. हा. कोथंबीर मध्ये 10 पट नफा आहे, 10 पट. 1000 रुपये खर्च केले ना तर 10,000ची कोथंबीर होती. अहो पप्पा मला सगळं माहिती 2 रुपयाला जुडी गेली तरी. नाही त्यांना शेतात नाही राबायचं, त्यांना आहे ना पण मला जन्म शेतात राबण्यासाठी नाही झालेला आहे. नाही, मला नाही, जॉबच तुझ्या करायचा आहे. बायकोच्या जीवावर बसून खायला पाहिजे. याच्यासाठी बायकोच्या जन्म बाई झाला. बुद्या. हा? अरे हीच गोष्ट जर बाहेर सांगितली ना गल्लीमध्ये तुला थू करतील ना, काय नावं नाही ठेवतील ना. हो, पप्पा भरपूर लोक असे. कसे असे आई जा बाई, निघ. तू घराच्या बाहेर निघ. जाय त्या लोकांमध्ये तू थू. आहे ना, मी जो जिवंत आहे ना, तो तुला बघवत नाही ना, तू शेवटी अशीच आहे. मी चाललो माझ्या काय करून चालली जा. माहेरी. हा, जाय निघ. ना. जाय. ए तू बस इथं. काय करू नको तू बस बस. तू इथं. त्याच्या दमाला घाबरू तन नको तन तू. तन तन दररोजचं तेच तुला मी काय भांडण. सांगितलं, हं. तो जीव देऊ दे नाही तो मरू दे. काय त्याने देत आता नाही? काही पण केलं तर आम्ही आहे तुझ्यासाठी. काही देत नाही तो आता जीव. माझ्या बाळाचं कोण बघेल? अरे 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 आहे ना बघ, तुझं बाळ आहे का ते? माझा नातू आहे, नाते काय जे असेल भगवंतानी देईल ते. तू काळजी नको करू. हा? आणि अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. गरोदर महिला आहे ना, टेन्शन मध्ये नाही पाहिजे. माहिती आहे ना, मनस्थिती एकदम फ्रेश पाहिजे. आणि पण मी या तुम्हाला माणसाचं सांगते. डोक्यात चालतं मी ते. सांगितलं हा, का हा. तुला ते मी जीव देतो मी फाशी घेतो हा, हे ते म्हणणारे टेन्शन माणसं येतं मला. कधीच मरत कधी- नसता. हा. ही दुसऱ्याला मारत असता. एक लक्षात ठेव. ज्याला द्यायचं असलं तो न सांगता जीव देतो. आता बरं तू बघितलं कधी सांगून मेलाय का? नाही मेलाय. तो सांगून गेला होता संध्याकाळी थोबाड घेऊन घरी ये. त्याच्यामुळे गपचूप घरात जा, आम्ही बघतो बाकीचं काय करायचं. बरं ठीक. हा हा, काही टेन्शन नाही घ्यायचं. मस्त पाहिजे. चहा बनवतो 2 कप आम्हाला. जा हा, बरं. हा? जा तुम्ही पण अण्णा. चहा पिऊन जातो ना आता. हा बघा तो कुठे गेला बघा. कुठे जाते तो? ह्याची येडपट म्हणजे अशी जीव देणारे माणसं काय असे हा. बोलून नाही किती असतं का? डोक्याला आता. हा? ती काय कवळ्या मनाची पोरगी आहे ती, घाबरू नये तिला. म्हणजे असं ती घाबरली ना, तू असं म्हटलं. मग पोटामध्ये एवढं मोठं पोरगान ते म्हणतो का मी जीव दिने नाही हे करण. चल मी आहे अशा ना, आवलादी नसलेल्या बऱ्या. मोटर चालू करतो, बटन दाबीतून परत येतो चहा घ्यायला हा. मग. हा? हा. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी अशी घटना घडते. बायको प्रेग्नेंट असते, नवऱ्याला काम करायचं जीवावर येतं. लहानपणापासून आपण बिना आईचं एकुलते एक आहे म्हणून त्यांचे लाड करतो. ते लाड असे मोठेपणे मागच पडतात. आपण कोणाची तरी पोरगी करून का आणतो? किमान बायको करून आणल्यावर तरी सुधरण, तो कामाला जाईन, जिम्मेदार येईन. असं काही नसतं. लोकांच्या पोरी तुमच्या पोट्टे सुधरवायला किंवा सांभाळायला नसतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे पोरं इतके काबिल बनवा, स्वतःच्या पायावर उभे ठेवा की त्यांनी उद्या बायको करून आणली तर तिला पोसायची इतकी त्यांची ताकद असेल.